तर नमस्कार मंडळी, मी चाफनात गाडी गेली कोकणात. तर मंडळी पुन्हा एकदा माझ्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं सरचे स्वागत करतो. तर मंडळी आज मी चाललो आहे, म्हणजे आपली गाडी चालली आहे आज थेट रत्नागिरीमध्ये चालली. तर का चालले तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटलंच. आणि माझ्यासोबत आहे माझा भाऊ आहे सागर दसम. तर मंडळी हे बघा, यावर्षीचं आमचं माऊली कोंडेचं हे टी शर्ट आहे आणि हा आमचा लोगो आहे. ही आहे आमची ग्रामदैवत आई श्री चौंडाई देवी माऊली कोंडे आणि आई श्री चौंडाई देवी प्रसन्न. यावर्षीचं 2025 आमचा टी शर्ट आहे. माझ्यासोबत आहे आपला भाव सागर दसाम. त्यानेसुद्धा हा टी शर्ट घातला. आपला मेन फलंदाज, धडाकेबाज फलंदाज, काय बॅटिंग करतो, खतरनाक बॅटिंग करतो. तर म्हणजे आम्ही भावाची गाडी घेऊन चाललो आहे, कारण आम्हाला जाऊन लवकर पटकन यायचं आहे. त्याच्या अगोदर मी माझी परी आहे, त्या परीला जाखादीमध्ये ऑइल चेंज वगैरे करायला तिथे देणार आहे. किशोरच्या इथे किशोर मेस्त्री जाखादी उरीतला आपला भाव आहे. तो एक पंचकृषीचा नावाजलेला मिस्त्री, एक्सपिरियन्स आहे त्याला, कारण तो शोरूममध्ये कामाला होता आणि आता त्यानं स्वतःचा व्यवसाय सुरुवात केली. तर दुपारचे चाललो आहे, कारण आम्हाला जाऊन लवकर यायचं आहे. अगर आज भाऊ जाखादीपासून मला रत्नागिरी आणि घरपर्यंत घेऊन येणार आहे. खतरनाक भाव, खतरनाक भाव. तर चला भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. आपली परी आहे. हे बघा, हे दोन फाशी पारदे आहेत. हे बघा, हे बघा, फाशी पारदे आहेत दोघे जण. त्यांना काय कामा नाहीत. सुकायला गहू तांदूळ टाकला मी. आणि इकडे पाऊस सतत पडत होता गेला आठवडा. आणि आता ऊन पडलं, तसं लोकांनी रस्त्यात पेंडा घातला नाही सुकायला. आणि हे आमचं ग्रामदेवता आई श्री चौंडाई देवीचं मंदिर. रस्त्यावर पेंडाच पेंडा आहे. पावसामुळे झालं एवढं. बाबानो, ऊन पडलंय. वरती 12:30 झाले आणि आम्ही निघालो. सागर गेला बाईक घेऊन पुढे. छोटीशी बेबी डॉल. आणि ही दिसते समोर ती आमची मराठी शाळा, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोंडे नंबर 2. शाळेत लहानाचा मोठा झालो, बालवाडीपासून शिक्षण झालं आमचं. ही शाळा आहे.
क्रॉस करून पुढे आलो आणि हा जो रोड आहे तो जाका दिला जातो. म्हणजे जर चिपळुणातून गणपतीपुळे यायचं झालं तर शास्त्रीच्या अगोदर ब्रिजला लागूनच इकडे राईट आहे. तो राईट मारलात ना तर पुणगुस डिंगणी रोड मार्गे तुम्हाला इकडे हा रोड जाका दिला जातो. ह्या रोडनी तुम्हाला गणपतीपुळे जाऊ शकता. आणि ह्या रोडला जाता जाता एक लिले गाव आहे, तिथे लिहिलेलं आहे राईट साईडला फाटा, आणि तिथे श्री स्वामी समर्थ मठ, आपल्या स्वामींचा मठ आहे. सुंदर बांधकाम. आणि त्या मंदिरमध्ये गेलं एकदम वातावरण एकदम शांत तिथंचं वातावरण. हा बघा. आणि रोड पण चांगला आहे आतमध्ये अगदी, आणि अगदी जास्त मीटर नाही आहे. हा रोड गेला तो आतमध्ये, आणि हा इकडे सरळ जाकाती मार्गे लेफ्ट मारलात रत्नागिरी आणि राईट मारलात तर गणपतीपुळे जयगड स्वामींचा मठ इकडे आतमध्ये. आणि जाता जाता लेफ्ट साईडला फाटा आहे तो आगवे गाव. ते आपले मित्र आहेत दोन, पंकज गाणेकर तो बँकेत आहे, आणि समीर मालप उत्कृष्ट बँजो मास्टर. आणि पंकज गाणेकर त्याचा स्वतःचा श्री साऊंड सर्व्हिस आणि मंडप डेकोरेटर्स. हा बघा हे आगवं गाव आहे. इकडे आपले मित्र राहतात दोघे जण. आपण जाकादेवीमध्ये पोहोचू. तुम्हाला बोललो होतो ना की जो लेफ्ट साईडला रस्ता जातो तो रत्नागिरीमध्ये दाखवतो तुम्हाला. हे सगळे डिरेक्शन लिहिलेले आहेत बोर्डवर, किती किलोमीटर काय काय. आणि हा तिटा आहे बघा, लेफ्ट साईडला जातो तो रत्नागिरी जातो, आणि इकडे राईट साईडला गणपतीपुळे जायचं. आणि तुम्हाला बोललो होतो येता की आपला मित्र आहे आगवे गावातला, तो हा बघा, हा मित्र आहे समीर मालप. त्याची रिक्षा असते इथे जाकातीमध्ये, सुंदर सजवणार रिक्षा. उत्कृष्ट बँजो मास्टर आणि पॅड मास्टर आहे समीर मालप. आपला मित्र आहे राहुल आणि ग्रुपमध्ये असतो. उम्या आणि साम्याची जोडी आहे. यावर्षी आम्हाला 2-3 ठिकाणी पाहायला भेटली. आपला समीर मालप दिलदार व्यक्तिमत्व, दस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस. भावाची रिक्षा असते इकडे, रुक्मिणी मागे नाव आहे आणि पुढे अंशिका नाव आहे. कधी कोणाला भाडं लागलं तर नक्की सांगा, पण त्याला पैसे द्या भाड्याचे. इथे चाललो हे रस्त्यात जातं, सचिनदाचं काम आहे. भाडं नाही, बाईकने चाललं. कुठलं नको ते बावलं तर विशालला पोरगीन दिला नाही. बावली विशालला पोरगीन दिला नाही. विशालला पोरगी आहे ना छोटी दिवू तिनं दिला नाही. हे चल येतो जाका देवे रिक्षा स्टँड खाली चालू, किशोरजीकडे चालू. किशोरचं वर्कशॉप खाली आहे, गॅरेज. गणेश गॅरेज, त्याचं गॅरेज आहे. आणि आता गॅरेजला रिक्षा देतो ऑइल चेंज करायला. रस्त्याचं काम चालू आहे रे, छोटी छोटी रस्ते आहे. भावाच्या टी-शर्ट नाव बघा, दासा 19. आता निघालेलो आहोत. भावासोबत ती पहिली ड्रायव्हिंग आहे माझी. पहिलाच अनुभव असणार आहे. भाव कशी गाडी चालवतोय ते आम्हाला समजेल. अजूनपर्यंत ओके आहे. अजूनपर्यंत खड्ड्यात रस्ता, सॉरी रस्त्यात खड्डा नाही आहे.
मित्र उमेश गवाल जय भैर ॲग्रोसाठी छोटे महागा आता त्यांची संपूर्ण टीम सर्व मित्र बरोबर इकडे राहतात बालवाडीत आणि आता आम्ही चाललो आता आणि मिळून आहे पेट्रोल कमी येणार आहे पेट्रोल भरूया तर पेट्रोल पहिलं भरून ठेवतो कारण मध्ये संपली तर मध्येच पेट्रोल पंप पण आहे डायरेक्ट रत्नागिरी शिवाय कळबुर्गी क्रॉस केल्याच्यानंतर पेट्रोल पंप आहे उलटी गाडी लागली पुढे घे आता किती मारायचं आहे 100चं पुढे घे असं इकडच्या साईडला 100 टाकायचं 100 इथं थांबा जीपे करा इथं थांबा 100 टाका आणि आता पोचतो पाड्यावर CSP ग्रुप CSP स्टुडिओ सर्व दादा स्टुडिओ आहे आणि जी गाणी रेकॉर्ड करतो राहुल करतो किंवा बरीच जण येतात तो स्टुडिओ जो आहे तो हा इथे स्टुडिओ आहे पटक्याचा स्टुडिओ इथं आपला मित्र ऋषभ घाणेकर पण असतो चल घे हा स्टुडिओ पटक्याचा हा स्टुडिओ हा पहिला तो बंद आहे ना CSP लेवलवरती तो स्टुडिओ आहे आणि हा इकडे नरबे गावातमध्ये हा शॉर्टकट पण आपल्याला इकडे जाता येतं आमच्या इकडे कोंड्यात कोचरी मार्गे रानपाट कोचरी मार्गे पेट्रोल भरलं कारण करबुडे क्रॉस केल्याच्या नंतर जो राईट आहे ना तिट्यात चौकात जो राईट आहे तो रत्नागिरी जातो तिथे पेट्रोल पंप नाही डायरेक्ट रत्नागिरी शिवाय म्हणून इथे पेट्रोल भरलं मागे हा करबुडे चौक 4 रोड फुटतात तिथे एक लेफ्ट साईडला रोड जातो तो ओक्षित इकडे बाहेर पडतो सरळ रत्नागिरी राईट साईड मारला तर विमानतळ मार्गे मिरजोळे विमानतळ मार्गे रत्नागिरी आणि मागे रोड ज्या रोडने आता मी आलो तो जयगड निवळे म्हणजे जयगड झाले आपण बरोबर पोचतोय करबुडे चौकात हा करबुडे मोठा गाव आहे हा चौक आहे बरोबर आपण आता राईट मारणार मिरजोळे विमानतळ मार्गे रत्नागिरीला समोरचा रोड तो पण रत्नागिरी जातो पण आपला हा शॉर्टकट पडतो इकडून जाणार
अशी झाडं पाहिजेत ना रस्त्याला, भारी वाटतात. आपल्या जागा दिली होती रे, पण तोडला नाही ना. काय आपल्या त्या रोडला मांजरे भाडं सोडल्यावर. फक्त लढ मला शूट झाली लास्ट पेंटिंग आहे बघ, फायटिंग. बघितलंच नाही पिक्चर तो. फक्त शेर शिवराज आहे ना त्याच्यामध्ये हा छोटं असं तुटक मुटक दिसतोय, कारण आम्ही शिपाई होतो ना महाराजांचे, त्यामुळे. ऋषी भाई ये चले. आणि मग कैलास ते पाटीलवाडी प्रोग्रेस. कट मारा. ही गद्रे कंपनी, ही गद्रे कंपनी. आपले कामाला सर्व माणसं. गद्रे मरीन एक्सपो कामाला आहे. कोण? इंडियन कोस्ट गार्ड स्टेशन रत्नागिरी. हडद बांधणी आहे. भारतीय तटरक्षक वायू अवस्थान. गाडी घेतली ती इथे पुढे दाखवतो. चल पुढे अजून मेमन मोटर्स. थांबी तेव्हा राईट साईडला मेमन मोटर्स लिहिले बघ. तेव्हा ते मेमन मोटर्स इथे गाडी घेतली सचिन दादाची. आता ही फोर व्हीलर घ्या. फॉर सेल, फोर व्हीलर फॉर सेल. नगर परिषद कॉलनी. तर आत्ता आम्ही पोचतोय हॉटेल मस्तेमच्या इथे. आमच्या वाडीला दिलो दादा आहे, त्या हॉटेलला काम करतो. दिसलं काय मस्तेम? राईट साईडला बघ गाड्या लागल्यात बघ किती. त्या ट्रॅक्टर लोक येतात मग. मस्तेम हॉटेल काय आहे काय दिसणार नाही. राहायची ही बिल्डिंग आहे ना, ही इथं राहायचे ब्रेटली. आता आपल्याकडे जायचं आहे. आपल्या सरळ जायचं आहे. आपण मारुती मंदिर सर्कलला आलो.
आत्ताच मारुती मंदिर सर्कल आहे. नाही नाही, राईट साईडला खाली आहे. तिथे आपला रत्नागिरीचा राजा आणि देवी बसते तिकडे सर्कल. हे स्टेडियम हा. आता बाबूदा दाखवतो कुठे कामाला येतो. ओके, ब्रिज क्रॉस करून आपल्याला जायचं आहे. आता इथं राईटनी सरळ. सरळ लावून देतोस. बेकार आहेस तू. इथेच थांबायचं आपल्या पुढे. अवकाश घे, लेफ्ट साईडला थांबायचं आहे. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे पुढे. ती गाडी थांबली ना ब्लॅक कलरची, त्याच्या मागे थांबा बरोबर. तर फायनली आम्ही पोचलो. हे साबण साहेबांचं ऑफिस आहे. आहे बघ. आणि शाळीवद्रा फायनान्स लिमिटेड तिथं आपलं काम आहे. ते विराज भाव आहे, त्याची नुकतीच चहा पाणी झाले. भावाला कॉंग्रॅच्युलेशन पण करूया. तुला कॉंग्रॅच्युलेशन भावा. तुझं मित्राचा हे बघितलं, इंस्टाला स्टोरी बघितली आणि म्हटलं ही आमच्या कॉलेजची. याला होती ना, आर्ट्सला होती ना. फायनली आमचं काम झालं, चेक वगैरे देऊन झालं आणि आता निघालो आम्ही घरी. चल भावा. पुन्हा एकदा आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. सागर आपला गाडी चालवतो, मी मागे बसून शूट करतोय. बघूया आता नाश्ता वगैरे करायचा कुठे काय विचार चालला आहे. बघूया, तरी पण आता समजेलच. सागर आरसा घेऊया का. हा बघ भिंती लावलेली आहेत ती. तर आता आम्ही बरोबर थांबलो आहे गद्रे कंपनीच्या इकडे, जो एअरपोर्टला जो रोड होतो इकडे थांबलो आहे. का तर गव्हाळी बंधू सेंटर त्या थोडा नाश्ता करणार, स्नॅक्स करणार. कारण दुपारचे जो जेवणाचा टाईम आहे तो निघून गेला. आता सागर बोलला की नाश्ता करा म्हणून नाश्ता करायला थांबणार. आणि मालक आहेत स्वतः काका. जातो तिकडे नाश्ता करायला. आता आम्ही गव्हाळी सेंटर आमच्या इथे आता नाश्ता करायला बसलो आहे. कारण वाजले 3:30. तर काहीतरी थोडंसं 4 वाजले. थोडं काहीतरी स्नॅक्स खाऊया. तर सागर बोला मिसळ जाऊया. तर त्यांच्या इथे बसलो. मिसळ जाऊ. सागर वगैरे रेट होता आणि मी मालक आहे. तर त्याचं आम्ही तर मंडळी पुन्हा एकदा आलेलो आहे इथे पेट्रोल पंपा. तिथे पेट्रोल भरलेलं आहे आणि आता निघालो आमच्या घरी जायला. इकडे मस्त संध्याकाळचं वातावरण झालं आहे. व्ह्यू बघा संध्याकाळचा एकदम शांत. आता जातो घरी. आपल्यासोबत आपली आजची ही सवारी आहे. एक्स्ट्रीम 125 दीपावली मईची गाडी आहे. 2 वर्ष झाली नवीन घेऊन. आणि सोबत आहे माझा सागर भाई, सागर दासा. मुंबईतून आला होता. आता चालेल लवकरात लवकर मुंबईला जाईल. त्याच्यानंतर परत पप्पूच्या लग्नाला यायचं रे. हां, पप्पूच्या लग्नाला यायचं धूमधडाका करायला. चला तर मग निघूया. तर मंडळी मी आता जाकातीत पोचलो आहे आणि आलो आपल्या भावाच्या दुकानात. जय भैरी ॲग्रो सर्व्हिसचे छोटे मालक. येताना मी बोललो होतो की हे उमेचं दुकान आहे. तो हा छोटे मालक आहे उमेश गव्हाळी, मॅन फ्रॉम ओरी गव्हाळवाडी. आणि ही कामगार संघटना म्हणण्यापेक्षा आपले मित्रमंडळीच आहे ती. शैलूबाई कामगार संघटना की जय हो. आपला मित्र आहे शैलूबाई देऊड, मॅन फ्रॉम
देऊळ, तिकडे सॅगी आहे, पत्तू आहे, जय भैरे ॲग्रो सर्व्हिस. आणि काम इथे आपलं कसलं कसं होतं, ग्रास कटर, त्याच्यानंतर ही शेताची मशीन आणि दुसरं कुठलं रे ते मशिनरी अजून, हा गवत काढायचं ना, गवत काढायचं मशीन. आणि हे आहे झाडं तोडायचं. कामं करून मिळतील. आणि इथे नाव लिहिलं आहे जय भैरे ॲग्रो सर्व्हिस. नवीन मशीनरी पण आहे त्यांच्याकडे विकण्यासाठी. आता फायनली झाली मशीन आपली. आता निघालो घरी. वाजले पण संध्याकाळचे 6:30 झाले. आता संध्याकाळचे 3:30. राख्यादा रॉकी भाईचं आगमन झालं आहे. गेलातच ना, आलाच लवकर. आणि हे दुकान आहे आपलं भावाचं, जय भैरे ॲग्रो सर्व्हिस. बिल केलंस की